आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण मुंबईपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर अंबरनाथ तालुक्यातील करवले गाव आहे। हे तेच करवले गाव आहे ज्या ठिकाणं मुंबईचा कचरा येऊन पडणार आहे। सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत आणि मलंगडाच्या पायथ्याशी हिरवळीने नटलेला हा प्रदेश आणि याच प्रदेशात आता मुंबईचा कचरा येऊन पडणार आहे। कचऱ्यामुळे उद्ध्वस्त झालेली अनेक गावं आपण पाहिली, पण आता कचऱ्यामुळे उद्ध्वस्त होणारं गाव आज आम्ही तुम्हाला साम टीव्हीच्या रिपोर्टाजमधून दाखवणार आहोत। मलंगड सह्याद्रीच्या पर्वतरांगेमधील हिरवाईचा शालू नेसलेला हा टुमदार डोंगर। ऐतिहासिक वारसा लाभलेल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याणपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावरचा हा किल्ला। मलंगड हे धार्मिक स्थळ श्री मलंग किंवा हाजी मलंग या नावाने ओळखलं जातं। मलंगड हा किल्ला शिलाहार राजानं बांधलाय। या ठिकाणी नाथ पंथाच्या मच्छिंद्रनाथांचं पुरातन मंदिर आहे। याशिवाय हाजी मलंग या मुस्लिम साधूची कबर सुद्धा आहे। नाथ पंथाची संतभूमी म्हणून या ठिकाणाकडे पाहिलं जातं। पावसाळ्यात पर्यटकांची पावलं आपसुकच मलंगडाकडे वळतात। सुट्यांच्या दिवसात पर्यटकांसोबतच ट्रेकर्सचं हे हक्काचं आणि आवडतं डेस्टिनेशन। पण आता या हिरवाई आणि निसर्ग सौंदर्याला सरकारी योजनांचं ग्रहण लागलंय। अंबरनाथ तालुक्यात हे एक करवले गाव आहे। आणखी एक करवले गाव हे तळोजा MIDC जवळ आहे। मुंबईचा कचरा हा त्या तळोजा जवळच्या करवले गावात येणार होता, मात्र अधिकाऱ्यांनी स्पष्टता न देता फेरफार करून तो कचरा अंबरनाथच्या या करवले गावात आणल्याचा आरोप इथले स्थानिक करतात। या विरोधात गावकऱ्यांनी अनेक वर्ष कोर्टातही लढा दिलाय। मलंगडाच्या पायथ्याशी वसलेली ही टुमदार गावं आदिवासी आणि कष्टकऱ्यांच्या या छोट्या छोट्या वाड्या, पण आता या वाड्यांचं अस्तित्व पुसलं जाणार आहे, कारण या गावांचं रूपांतर थेट कचऱ्यात करण्याचं नियोजन सुरू आहे। होय, ही गावं आता डम्पिंग ग्राउंड बनतील। कित्येक किलोमीटर दूर असलेल्या शहरांमधला लाखो टन कचरा या निसर्गसंपन्न गावांवर आणून ओतला जाणार आहे। आज निसर्गाच्या सानिध्यात मोकळा श्वास घेणाऱ्या या गावकऱ्यांच्या भविष्याचा कचरा करण्याचं धोरण सध्या सरकार दरबारी आखलं जात आहे। विठोबा आणि रखुमाईची सुंदर मूर्ती असणारं करवले गावातलं हे मंदिर आता कचऱ्याच्या ढिगाखाली जाईल। फक्त या मंदिरावरच नाही, तर मंदिरा शेजारी असणाऱ्या या घरांवर आता कचरा येऊन पडेल। हा कचरा या गावचा नाही, तर मुंबई महानगरपालिकेचा आहे। विठ्ठलवाडी गाव आणि आजूबाजूची जवळपास 100 एकर जागा MMRDA कडून डम्पिंग ग्राउंडसाठी आरक्षित करण्यात आली आहे। मात्र गावकऱ्यांनी आपल्या गावाची कचराकुंडी करण्यास विरोध दर्शवलाय। आणि आता आम्हाला नोटीस यायला लागले तेव्हा आम्हाला कळालं काय आहे, असं काय मापणे घेऊन सगळं म्हणजे आमची वाडी उठणार आहे असं माहिती झालं का। कारण आमच्या म्हणजे त्या लोक काय विचारत नाही, असे हे करतात आणि आम्ही लोक घरात नसतो, पोटा पाण्याला कुठं पण जातो ना। मग असं काय सगळं करून घेतले का, मग तिकडे दाखवतात का त्या लोकांचा काय विरोध नाही असं सांगतात ना। गावात कुणी नवीन माणूस आला की अगदी काही मिनिटातच सगळा गाव जमा होतो। आम्ही ज्यावेळी गावात पोहोचलो तेव्हाही तशीच परिस्थिती। गावात कोणी नसताना अधिकारी येतात आणि मोजमाप करून जातात, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये नेहमीच भीतीचं वातावरण असतं। कधी फतवा येईल आणि गाव सोडावं लागेल याचा धाक इथल्या गावकऱ्यांच्या मनात घर करून बसलाय। ज्या गावात जन्म झाला, जिथं संपूर्ण हयात घालवली, ते गाव कोणाच्या तरी कचऱ्यासाठी का सोडायचं असा सवाल इथले गावकरी करतायत। साम टीव्हीशी बोलताना रत्नप्रभाताईंना आपल्या भावना आवरता आल्या नाहीत, पण त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंनी सगळ्या गावाची व्यथा मांडली आहे। ही शिवकालीन वस्ती आहे, ही संतांची भूमी आहे।
आणि तुम्ही सांगता किलोमीटर कितीतरी हजारो किलोमीटर मुंबईवरून तुम्ही कचरा आणणार आणि आमच्या दारात टाकणार. मग तो शेजारच्या बाईचा आम्ही कचरा सहन करीत नाही आणि मुंबईचा कचरा आम्ही सहन करायचा का? आमच्या पोरांना रोगराई होणार नाही. जवळपास 100 घरांची असणारी ही वस्ती मच्छीमारी, पालापाचोळा गोळा करणं, पावसाळ्यात आजूबाजूच्या शहरात रानभाज्या विकणं, तसंच लाकडांच्या मोळ्या तोडून त्या विकणं हे इथल्या गावकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन. पण सरकार मात्र इथं डम्पिंग ग्राउंड आणू पाहतंय. वारंवार विरोध केला, आंदोलनं केली तरी सुद्धा हे डम्पिंग ग्राउंड रद्द करण्यात आलेलं नाही. त्यामुळे सरकारनं जर बळजबरी करून कचऱ्याच्या गाड्या गावात आणल्याच तर त्यांची तोडफोड करण्याचीही गावकऱ्यांची तयारी आहे. आमच्या सगळ्या या विठ्ठलवाडी ग्रामपंचायतला पूर्ण त्या डम्पिंग ग्राउंडला विरोध आहे आणि ही आम्ही कदाचित सहन करणार नाही अशी आमची सर्वांची गावकऱ्यांची इच्छा आहे. का जी पण गाडी जे येईल ती आम्ही पूर्णपणे तिच्यावर दगडफेक करणार आहे. कचऱ्याची सुरुवातीला जी गाडी येईल ती आम्ही इथं उभीच करून देणार नाही, हे आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे. चहाचा घोट घेत गडबडीत आवराआवर करणारा हा तरुण सोमनाथ पवार. शिक्षण अवघड 4थी-5वी पर्यंत. सोमनाथ लहान असतानाच वडिलांचा मृत्यू झाला आणि कुटुंबाची सगळी जबाबदारी त्याच्यावर आली. वाडीच्या जवळच असणाऱ्या नदीत मासेमारी करणं आणि ते विकणं हा त्याचा दिनक्रम. मासे विक्रीतून मिळणाऱ्या पैशांवर तो आपलं कुटुंब चालवतो. पण डम्पिंग ग्राउंडच्या निर्णयानं त्याचं भविष्य अंधारात गेल्याचं चित्र आहे. सरकार स्थलांतर करून घर बांधून देईल, पण मासेमारीसाठी नदी कशी देईल या त्याच्या प्रश्नावर उत्तर काय द्यायचं? पण आम्ही काय करणार? सरकार लोक असे आहेत का ते डायरेक्ट बोलतो तुम्हाला इतर न उठवणार. मग त्याही जर कुठं आम्हाला घेऊन टाकला तर आम्ही काय खाणार? हे आमचा रोजी आहे. ते देतील का आम्हाला मासे रोज मारून? नदी आणून देतील का आम्हाला? हे कुठं पण नेऊन टाकतील. तिथं आम्ही नदी पकडायला जाऊ का? तुम्ही विचार करा. आता जर आमचं हे पोटा भरावं म्हणजे पोटावर लाद देतात मग आम्ही काय करणार? गरीब लोक मरतील का जगतील? सोमनाथ प्रमाणेच इतर गावकऱ्यांची आर्थिक परिस्थितीही जेमतेम आहे, पण त्यातच ते आनंदी आहेत. एक वेळ अर्धी भाकर खाऊन राहू पण गाव सोडायचं नाही अशी त्यांची भूमिका आहे. मग आमचा विषय एकच आहे, जायचा नाही, रोजी करू, पोटभर भेट नाही तर नाही भेट चालेल, पण आम्हाला ही खुशी जिंदगी आहे. 50 भेटले रोजचं चालतील, पण आम्हाला ही खुशी जिंदगी हीच पाहिजे. आम्हाला इथून आलाच नाही. सोमनाथ प्रमाणेच अर्ध गाव मासेमारी करतं आणि मासेमारीच्या या पैशांवर त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. डोक्यावर पाटी आणि त्यात जाळी अशा पद्धतीचं साहित्य घेऊन हे गावकरी जे आहेत ते दररोज मच्छीमारी करण्यासाठी जात असतात आणि याच मच्छीमारीवरती या गावकऱ्यांची उपजीविका जी आहे ती अवलंबून आहे. या जागेवरती मुंबईचं डम्पिंग ग्राउंड येणार आहे आणि त्याचा तोटा जो आहे तो या गावकऱ्यांना सहन करावा लागणार आहे. त्याच्यामुळं या गावात डम्पिंग ग्राउंड नको अशीच भूमिका जी आहे ती या गावकऱ्यांची असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पावसाळ्यात आजूबाजूच्या डोंगरातून रानभाज्या आणायच्या आणि त्या शहरांमध्ये नेऊन विकायच्या, यावर सुद्धा काही कुटुंबाची गुजराण चालते. या डोंगर दऱ्यात मिळणारी करवंद, जांभळं, बोरं अशा फळांच्या विक्रीतून सुद्धा अनेकांची घरं चालतात. फळांचा हंगाम संपला की इतर छोटी मोठी कामं करणं, डोंगरातून लाकडं तोडून त्याच्या मोळ्या बांधून विकणं हे गावकऱ्यांचं आणखी एक उदरनिर्वाहाचं माध्यम. यातून त्यांना फार उत्पन्न मिळतं असं नाही, पण जे मिळतं त्यात गावकरी समाधानी आहेत आणि हे असंच कायम राहावं अशी त्यांची इच्छा आहे. बाजूच्या रानांची आम्ही आणतो तोडून ना, या खेडेगावांमध्ये आम्ही आणतो ना, विकायला जातो. हां, विकायला जातो ना, तिकडून तो 100-150 रुपये भेटतात. हां, मग तेच पैसे म्हणजे आणलं का आमचा पोटभरा त्याच्यावरच आहे. आम्ही दुसरीकडे जाणार नाही, आम्ही इथंच राहू. गावात मुलांच्या शिक्षणासाठी जिल्हा परिषदेची एक शाळा आहे. इथं 30हून अधिक मुलं शिक्षण घेतात. पण या शाळेसोबतच मुलांच्या भविष्यावरही कचरा पडणार आहे. सगळं गावच उठून जाणार म्हटल्यावर ही शाळा तरी कशी उरणार? ज्यांना स्वतःला फार शिकता आलं नाही अशा पालकांची मुलं या शाळेत शिकतात. मात्र आता डम्पिंग ग्राउंडमुळे
या शाळेवरही बुलडोजर फिरवला जाईल। ही उसाटणे शाळा आणि ही विठ्ठलवाडी शाळा ह्या डम्पिंग ग्राउंड 2 प्रकारच्या डम्पिंग ग्राउंडने बाधित होते। तर त्यांना त्या शाळांवरती बुलडोजर सरकार चालवणार आहे। तर आम्ही शिक्षणासाठी काम करणार आणि सरकार त्यांच्या शाळाच उद्ध्वस्त करणार। गावावर कचरा पडणार नाही याची सर्वाधिक चिंता ही गावातल्या जुन्या जाणत्या मंडळींना पडली आहे। 5-5 पिढ्या पाहिलेल्या आणि गावात राहिलेल्या या आजीबाई गाव सोडून जाण्याच्या भीतीखाली आहेत। गाव उठणार आहे अशी चर्चा जरी त्यांच्या कानी आली तरी त्यांच्या काळजात धस होतंय। गाव कशामुळे उठणार आहे हे मात्र त्यांना कोणीच सांगत नाही, पण गावकऱ्यांमधली कुजबूज त्यांना बरंच काही सांगून जाते। अख्खी हयात गावाच्या मातीत काढली, त्यामुळे आयुष्याचा शेवटही याच मातीत व्हावा एवढीच त्यांची माफक अपेक्षा। काही पण झाले आमची नाचुंड पंटुंड समजी इथे आमची 4 फेऱ्या झाल्या, आम्हाला इथून जाताच नाही। मग तुम्ही मारा ग तर आम्ही इथून हलू नाही जायचं आम्हाला। आमचा जन्म झाला नाही, हारा कुठं न्यायची? हा जन्म आमचा पेरून गेला, मग हारा कुठे न्यायची नाचवायला? मग आमच्या हारा इथंच हे करायचे। जेवण नाही चालत, अन्न नाही चालत, कुठं आम्हाला काम धंदा नाही सुचत। मग एवढे मोठाले आमचे घरा सरकार बांधून देऊन तो काय आम्ही का कुठं लोकांच्या दाराशी जायचा? आमची ओळख आहे का? कुठं काय माहिती आहे का आम्हाला? आम्ही कुठं जाऊ शकत नाही। आम्ही मेलो तरी इथंच मरू। आमच्यावरून गाड्या पण घेतल्या तरी पण आम्ही कुठं जाऊ नाही। आता आमचे 3-3 पिढ्या समजावं मरू, सगळी मेली लोक ना। आमची 4थी पिढ्या 4थी पिढ्याला आता तुम्ही सांगता का तुम्ही कुठं तरी तुम्हाला घरादारा बांधून देऊ? त्यात आम्ही राहू शकत नाही। माझ्या आजूबाजूला दिसणारी ही घरं आज आहेत, पण उद्या असतील की नाही हे सांगता येत नाही। त्याचं कारण असं आहे, याच घरांवरती येत्या काळात मुंबईचा कचरा येऊन पडणार आहे। ही घरं, ही गावं आणि ह्या गावाच्या आसपासचा जो काही परिसर आहे, तो सगळा परिसर जो आहे तो डम्पिंग ग्राउंडसाठी गेलेला आहे। आणि डम्पिंग ग्राउंड हे नाव जरी ऐकलं तर या गावातल्या लोकांच्या मनात धडकी भरल्याशिवाय राहत नाही। डम्पिंग ग्राउंडमुळे उठवलं जाणारं करवले गाव अंबरनाथ तालुक्यात येतं। करवले आणि आजूबाजूच्या 3 गावांवर सुद्धा वेगवेगळ्या महानगरपालिकांची डम्पिंग ग्राउंड्स येणार आहेत। यामध्ये 4 गावांची जवळपास 400 एकर जागा गेली आहे। त्यात करवले गावात मुंबई महानगरपालिकेचं 100 एकरांवरचं डम्पिंग ग्राउंड असेल। शेजारच्या उसाटणे गावात उल्हासनगर महापालिकेचं 29 एकरांचं डम्पिंग ग्राउंड। भाल गावात कल्याण डोंबिवली महानगरपालिका 250 एकरांचं डम्पिंग ग्राउंड उभारते आहे। तर भंडारलीमध्ये ठाणे महानगरपालिकेचं 10 एकर भाडे तत्वावरचं डम्पिंग ग्राउंड असेल। डम्पिंग ग्राउंड नको म्हणून प्रशासनाकडे ग्रामपंचायतीच्या वतीनं वारंवार पत्रव्यवहार आणि आंदोलनही करण्यात आली। अंबरनाथ तहसीलदार यांनी कोणत्याही सूचना किंवा हरकती न घेता इथले ज्या ग्रामपंचायतींचे गुरचरणीचे गावरान जमिनींचे जे सातबारे आहेत ते कोणत्याही हरकती न घेताना यांचे फेरफार MMRDच्या नावाने केले। फक्त डम्पिंग ग्राउंडमध्येच नाही तर वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये अंबरनाथ तालुक्याची जवळपास हजारो एकर जमीन गेली आहे। यामध्ये नेवाळी विमानतळासाठी 1670 एकर जागा, कुशिवली धरणासाठी 76 एकर जागा, गॅस पाईपलाईनसाठी 32 एकर जागा, टाटा पॉवर हायटेन्शन लाईनसाठी 37 एकर जागा, अलिबाग विरार मेट्रो प्रकल्पासाठी 100 एकर जागा, तर अंबरनाथ MIDCसाठी तब्बल 2500 एकर जागा आणि आता करवले डम्पिंग ग्राउंडसाठी 100 एकर जागा घेतली जाणार आहे। अधिकाऱ्यांनी कुठल्याही परवानग्या न घेता काही लोकांना हाताशी धरून हे फेरफार केल्याचा आरोप आहे। इथं जर डम्पिंग ग्राउंड झालं तर जमीन आणि नदीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल। थंड हवेचं ठिकाण असणाऱ्या माथेरानच्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये मलंगडची ही पर्वतरांग येते। त्यामुळे उसाटणे, नारहेण, शेलारपाडा, चिंचवली, वाडी आणि मलंगड या आजूबाजूच्या गावकऱ्यांना या सगळ्या प्रदूषणाचा सामना करावा लागेल। आज जर एवढ्या मोठ्या प्रमाणात ह्या कचऱ्याचा पाणी जमिनीमध्ये निचरा झाला तर याचा आमच्या
पूर्ण या परिसरातील 4 ते 5 गावातील लोकांचा पाणी खराब होईल। आज इथे माथेरान इको सेन्सिटिव्ह झोन जवळच आहे। मलंगडचा पर्वतरांग ही माथेरान इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे, परंतु कोणत्याही प्रकारच्या परमिशन न घेता शासनाने अशा प्रकारचे फेरफार मुंबई महानगरपालिका व उल्हासनगर महानगरपालिका यांच्या नावावर टाकले। इतकी वर्ष या गावकऱ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात मोकळा श्वास घेतलाय, पण आता शहरांच्या कचऱ्यामुळे त्यांचा श्वासही प्रदूषित होणार आहे। करवले हे फक्त एक गाव नाहीये, अशी आजूबाजूची 4 गावं या डम्पिंग ग्राउंडमुळे उद्ध्वस्त होणार आहेत। भाल हे त्यातलंच एक गाव। इथले ग्रामस्थ मागच्या 8 वर्षांपासून या डम्पिंग ग्राउंडच्या विरोधात लढा देत आहेत। या भाल गावावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा कचरा येऊन पडणार आहे, पण गावकऱ्यांचा याला तीव्र विरोध आहे। गावच्या 550 एकर जमिनीपैकी जवळपास निम्मी जमीन या डम्पिंग ग्राउंडसाठी आरक्षित झाली आहे। मार्च महिन्याच्या कडाक्याच्या उन्हातही पाण्यानं काठोकाठ भरलेला हा भला मोठा तलावही डम्पिंग ग्राउंडमध्ये गेलाय। काही वर्षांपूर्वी या गावातील लोकांनी मोठं आंदोलन केलं होतं आणि त्याचाच राग मनात धरत बदला म्हणून सरकारनं गावची जागा डम्पिंग ग्राउंडसाठी आरक्षित केल्याचा या गावकऱ्यांचा आरोप आहे। भालमध्ये एक काही वर्षापूर्वी आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाचा राग म्हणून भालगाववर एकूण 250 एकर जागेचा डम्पिंग ग्राउंड टाकला आणि या सर्व जमिनीवर भालगावच्या जो एकूण क्षेत्रफळ आहे या क्षेत्रफळावर आजही इथले स्थानिक भूमिपुत्र हे शेती करून त्याच्यावर उदरनिर्वाह करत आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून या गावकऱ्यांचा डम्पिंग ग्राउंड विरोधात लढा सुरू आहे। त्या लढ्याला लोकप्रतिनिधींचाही पाठिंबा आहे। खरं तर हा बफर झोन आहे, जो हाजी मलंग श्रीमलंग जे बोलतो आपण किंवा माथेरानपासूनची जी रांग आहे डोंगर तिथला बफर झोन आहे। अशा ठिकाणी हे पाशी डम्पिंग व्हायला नाही पाहिजेत। स्थानिकांसोबत आमचाही विरोध आहे, आम्ही स्थानिकांसोबतच आहोत तिथे। मुलुंडच्या डम्पिंग ग्राउंडमध्ये एकूण 70,000 टन घनकचरा टाकण्यात येतो। त्यातील प्रक्रिया करण्यापूर्वीचा काही कचरा आणि प्रक्रिया केल्यानंतरचा उर्वरित कचरा, माती आणि राख सोबतच अनेक इतर पदार्थ या करवले गावात टाकण्यात येणार आहेत। मुंबईपासून कित्येक किलोमीटर दूर असणारी ही जागा, त्यासाठी लागणारा वाहतूक खर्च, वेळ आणि स्थानिकांचा विरोध हे सगळं असतानाही सरकार त्याच ठिकाणी डम्पिंग ग्राउंड करण्याचा अट्टहास करतंय। हे सगळं नेमकं कशासाठी असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। त्यामुळेच आमच्या गावाला वाचवा अशी आर्त हाक हे गावकरी देतात। प्रकल्पग्रस्तांच्या दुर्दैवाचे दशावतार आपल्याला नवीन नाही आहेत। एखादा प्रकल्प उभा राहतो तेव्हा प्रकल्पग्रस्तांना त्यांची किंमत चुकवावी लागते। त्यांचं आयुष्य, घरदार, जमीन सगळं काही या प्रकल्पामुळे एकतर बदलून जातं किंवा हिसकावून घेतलं जातं। तेव्हाच कुठेतरी लांब शहरात राहणारे त्याची फळं चाखत असतात। आजवरच्या इतिहासात प्रकल्प बाधित पुनर्वसनानंतर समाधानी असल्याचं कधीच दिसलेलं नाही। आपल्या भविष्यासोबत काय खेळ होतोय याची करवलेच्या गावकऱ्यांना पूर्ण कल्पना आहे आणि म्हणूनच त्यांचा या डम्पिंग ग्राउंडला विरोध आहे। पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आम्ही काम करतो असं सरकारकडनं वारंवार सांगितलं जातं, मात्र दुसरीकडं या शहरातील कचरा जो आहे तो या 4ही गावांमध्ये आणून टाकला जाणार आहे। प्रत्येक महानगरपालिकेने आपल्या आपल्या कचऱ्याचं वर्गीकरण करावं अशी व्यवस्था असतानाही या 4ही महानगरपालिकेतील कचरा जो आहे तो मलंगड आणि आजूबाजूच्या 4 गावांमध्ये टाकला जाणार आहे। त्यामुळे या गोष्टीकडे सरकारनं आणि पर्यावरण मंत्र्यांना लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी जी आहे ती येथील गावकऱ्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन शैलेश बडदसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, मलंगड।